मृत्यू तर अटळ आहे, मृत्यू काही थांबत नाही, मग त्रास कोणता चुकतोय? उंदीर दोन लोकांना धरते, उंदराला धरते आणि पिलालाही धरते. या घरून मांजर दोन लोकांना धरते, पिलालाही धरते आणि उंदराला धरते. पण या घरून पिलं दुसऱ्या घरी नेत असताना ती कुठल्याही वाहनाचा वापर करत नाही, ती तोंडाचाच वापर करते. त्यावेळेला ती दात पाडत नाही, दात जशाल तसेच असते, आणि उंदीर धरतानाही पाडत नाही. पण फरक किती बघा ना, स्वतःच्या पिलाला उंदरापेक्षा जड असताना दुसऱ्या घरी नेत असताना थोडी सुद्धा इजा होऊ देत नाही, आणि उंदराला धरत असताना कसल्याही प्रकारची पर्वा करत नाही, काळ तसा करतो. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन माणसांना मांजर जशी आपल्या पिलाला दुसऱ्या घरी घेऊन जाते तसा काळ नेतो. देवाला न आवडणाऱ्या माणसांना तो घेऊन जातो. मग काळ हा भजनानं चुकवता येतो, काळाचा जाच काळाचा तडाखा भजनानं चुकवता येतो. वाया हा संसार करशाव भरी, काळाची तो फेरी निकट आली. हा प्रपंच करत असताना माणूस बऱ्यापैकी विसरून जातो. हा वाय. तुम्हाला एक सांगू का, ज्याला आशा नाही त्याला प्रेत म्हणतात. आशा संपल्यावर तुमचं घर सापडेल का? तुम्हाला कळेल का, माझी आई आहे, ही पत्नी आहे, हे मुलगा आहे, हे आमके मामे आहेत, हे काके आहेत. आशा संपल्यावर कशी? आशा असावा लोणचा इतकी. आशा नाही त्याला प्रेत म्हणतात, आणि आशा जास्त ज्याच्याकडे त्याला गाढव म्हणतात. आशेचे बांधले. रडलंय का, रडलं नाही का, त्याचं काय संस्कार केलेत याचा तो विचार करत नाही, कारण त्याची आशाच संपली असती. तो प्रेतावस्थेत द्रुपायाम यत्काया व्रथियो जगन्यायतम खिलम पाने सर्वाति जायते भोगाम भोज्या सर्वस्थिता प्रेता न जायते न क्रिया. काय कळतं त्या प्रेताला? आपल्याला रथात नेलंय का, खांद्यावर नेलंय का, का तसंच ढकलून दिलं, काही कळत. त्याची सगळी संपलेली असते आशा, म्हणून त्याला प्रेत म्हणतात. आणि आशा जास्त आहे त्याच्याकडे गाढव म्हणतात. याचा अर्थ असा नाही ज्याची आशा संपली. एक जण म्हणला मला पैसे आवडत नाही म्हणून माझी आशा संपली. मूर्ख आहे तू. तुझ्या मनानं सिद्धांत लावतो का? बापाची आगिरी का तुझ्या? विठाला विठाला 4-2 पुस्तकं शिकले म्हणजे स्वतःच्या मनानं सिद्धांत लावणं ही काही ज्याच्या त्याच्या बापाची जहागिरी नाही. अर्थ असावा. संसार करत असताना अर्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. एखाद्याला पटत नसेल नका पटू द्या. देव आणि संत याच्यानंतर जगात शक्ती कोणती असेल तर पैसा नावाची शक्ती आहे. ही तिसरी शक्ती पैसा आहे. बचर बचर करणं, कीर्तनात बोलणं, माईकवर बोलणं इतकं सोपं आहे. पण अर्थ संपल्याच्या नंतर जवळची हरामखोर पाहुणे सुद्धा लग्नाच्या पत्रिका देत नसतात. निचाचे चाकर. अर्थही नाशेल, चारित्र्यही नाशेल, आचार भ्रष्ट असेल, वैचारिक पातळी उतरलेली असेल, अर्थही नाशेल, त्याला कोणी किंमत देत नाही. एक मालकाचा पुरावा मला आठवत नाही. त्याचं कोण मानतंय, कोण मानतंय असा एक पुरावा आहे देहूतल्या मालक. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. विठाला विठाला गाढ हो का असं ना, पैशावाल्यानं सांगावं ते करा, करतेत माणसं. देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. कोण विचारतंय गरीबाचं? म्हणून आशा एवढी संपली नाही पाहिजे की पांचट लोकांनी आपला अपमान केला पाहिजे, अशी नाही संपाव. मर्यादित असली पाहिजे. वाया हा संसार करीशी हव भरी. इतकी हाव नसावी मधात बद पडू द्यायला आणि बांध कोरायला. गाड्याला बाजूला केलं आणि मालकच अवतार उभा राहिला. कडीनं शेल्यावर पाय देऊ लागला, जाणून तुटलं, रूमनं तोंडात गेलं. 2.5 एकर जमीन विकावं लागली थोत्तर नीट करायला, तरी नीट झालं नाही. इतका नालायकपणा नसावा. असावा ना आशा. बदाम लाव, काजू लाव, पिस्ता लाव, अंजीर लाव, मधात लाव, काय बांधाली यांना दे तू. ही आशा विनाकारण डोक्यावर घेणे. वाया हा संसार करीश्याव बरी, काळाची तो फेरी निकट आली. एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख. देहूतले मालक असं म्हणले नाही लेकर बाळा हाकलून द्या. नका त्या जो रांडा पुरे, सुखे बांधा माड्या घरे. हा संसार करत असताना मर्यादेचं उल्लंघन करू नये.
करायचा हा संसार, पण या संसाराची फळं मात्र फलकटे इतकं समजून करायची. फलकट तो संसार फलकट तो या संसार रूपी नावाच्या वृक्षाची फळं फलकट आहेत, म्हणून हिशोबात करायचं. संसार किती करीत जा किंमत कमी होती, परमार्थ करत जा किंमत वाढते. तुझं वय किती रे? हा 19. त्या पाय पडताना लोकांनी तुला जात विचारली का? वय विचारलं? तुझ्या घरी किती श्रीमंती विचारली नाही. कशाची ताकद आहे? फक्त गळ्यात तुळशीची माळ आणि ज्ञानोबराय तुकोबरायचा साधक आहे स्मरण. इतकी किंमत आहे परमार्थात. महाराष्ट्रातली 4458 गावं पाहिली मी. एकदा गेलेलं गाव 2-2 हजार कोटीच्या प्रॉपर्ट्या जैन पोट्ट्यासाठी कमील्या. ते पोट्टे कुत्रे इतकी सुद्धा बापाला किंमत देत नाहीत. अशी कुंटलन पाहिले कासलीवाल साहेब, कुंटलन पाहिले, कुंटलन पाहिले. का? संसाराचं फळच दुःख रूप आहे. रक्ताच्या नात्यातली माणसं विरोधात जाऊ शकतात. बायको सुद्धा जाऊ शकते. गाढवाची उपमा दिली आहे त्यासाठी एक पुरावा. बाईल म्हणे खार सजन सखे सोयरे धायरे हे सुद्धा प्रपंचात एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी नाही झाली की एका क्षणात विरोधात जातात. एका क्षणात. त्याचं नाव संसार आहे. एका सेकंदात. बायकोच्या मनासारखं नाही वागावा, आयुष्यभर तिच्यासाठी काबाड कष्ट करा, आणि एका क्षणापुरतं तिचं मनोगत नाही मानलं की ती एका क्षणात विरोधात जाते. मुलीसुद्धा आप्तविष्ट सजन सखे सगळे विरोधात जातात. ते एकमेव क्षेत्र आहे ते फक्त संसार. ठीक आहे, परमार्थ करत असताना भंगिरे विरोधात गेले, काय नवलाची गोष्ट आहे? पंढरपुरातला मालक तुमच्या विरोधात जाऊन बस संपली गोष्ट. खालचे ते मायबापाला अस्तित्व मानित नाहीत. मायबापाचं ते तुमचं मानते, त्याची अपेक्षा तरी कशाला करता? खालच्याची अपेक्षाच करायची नाही. त्यांना आपलं म्हणावं इतकं ठरवायचं. विठाला विठाला विठाला. आणि प्रपंचातली व्यथा आहे. खालचे किती जरी तुम्हाला आपलं आपलं म्हणत असतील तरी फक्त पेटून घरी येतील. मित्र आले गोत्र झाले तेही मशानी परतले वापस येतात. तिथं कोण सोडवतोय तुम्हाला? सोडविना राजा. सुटलेलं प्रमाण म्हणू द्याचं महाराज. जेवारी निघल्यावर असणे कधीच करायचे नाही. विठाला विठाला म्हणून हा संसार करत असताना वैचारिक पातळी सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने. आजचं हे गंगापूजनाचं कीर्तन आहे. याला उदक शांती विधी म्हणावं. स्वर्गीय ज्ञानेश्वर दादांचं नाव माणिकराव काष्टे, आदरणीय स्वर्गीय आप्पा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. इहलोकातली यात्रा सोडावं लागली. बऱ्यापैकी शेवटचा काळ भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूंचं अधिष्ठान इथे झाले. भगवान शिवजींचं अधिष्ठान झालं. मंदिर झाल्यापासून आपणचा काळ एवढा परमार्थिक क्षेत्रात गेला की खूप खूप गोड काळ गेला. सकाळचा काकडा असेल, हरिपाठ असेल, विचारसागर असेल, वृत्तीप्रभाकर असेल, पंचीकरण असेल, बऱ्यापैकी आध्यात्मिक क्षेत्रात नामस्मरणात काळ शेवटचा काळ आपणचा गेला. शेवटच्या टप्प्यात 5-4 वर्षे तीर्थयात्रा करण्याचा सुद्धा भाव त्यांच्या अंतकरणात मोठा जागा झाला. बऱ्यापैकी त्यांच्या त्या यात्रेमधले साक्षीदार धरणी आमचे घुगे साहेब सुद्धा आहेत. शेगावला जातील, पैठणला जातील, आधी करून परिसरातल्या पंचकृषीतल्या आपल्या या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी देवदेवतेला एक गाडी करून त्यांचा 5-10 लोकांचा ग्रुप असायचा. त्या ग्रुपमध्ये आप्पा जायचे. आणि शेवटचा काळ तर त्यांच्या जीवनात इतका गोड झाला. ज्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या दरबारात आध्यात्मिक क्षेत्रात 5-10 वर्षे घातली, अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या दर्शनाकरता अयोध्येला स्वतः गेले.
नुकतीच परत आलती. आणि ज्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस, त्या रामनवमीच्या दिवशी इहलोकातली यात्रा सोडली. एक छोटासा हृदयविकाराचा तीव्र आजार झाला. त्याच्यामध्ये ते जात राहिले. बऱ्यापैकी प्रयत्न केला सगळ्यांनी शेवटच्या टोकापर्यंत, पण आयुष्याची मर्यादा आहे. ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखानी माले, वितराचा पाडकोन नेमिले जाण न चुकेते. पैठणचे मालक सांगतात, ज्याचं आयुष्य आतापर्यंत कोणाला लिहिता आलं नाही, अशी भरगच्च आयुष्य प्राप्त करणारी माणसं होती, त्यांना सुद्धा थांबता आलं नाही. तिथपर्यंत आयुष्य होतं. जीवनभर स्वतःचं काही कोणाला करू दिलं नाही. शेवटच्या टप्प्यात 2-3 दिवसात आजारी पडले आणि तितक्या कालात ते जात राहिले. निरोपाला सामोरं जावं लागलं. दक्षिणेच्या मालकाचा निरोप असा कटू आहे. तो ज्याला आला त्याला जावंच लागतंय. तुम्ही खालचे निरोप टाळू शकता. मी नेहमी सांगत असतो, एखाद्याला सुप्रीम कोर्टाचं जरी वॉरंट आलं तर त्याचे पाहुणे राहुणे जर भरगच्च असतील ना, तर त्याला इकडे तिकडे लपू शकतात. ना तुम्ही वकील क्षेत्रात आहेत, असं होऊ शकतं कधी कधी. सांगू शकते डिपार्टमेंटचे लोक, तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञ आहात असली साहेब. तुमच्या 10-5 गाड्या जरी गेल्या आणि तो उसात लपला तर काय करू शकता? मग ठीक आहे, ड्रोन कॅमेऱ्यानं धरता, नामक्यानं धरता, तुमचं सगळं युद्ध पातळीवर काम चालू असतं. पण गेले 7-8 दिवस निघून. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं वॉरंट जरी आलं तरी स्वतःच्या चालाखीनं काही वेळापुरतं टाळता येईल. पण दक्षिणेच्या मालकाचं निरोप आल्याच्या नंतर ग्रास गिळू सत्ता. सोन्याचं प्लेट आहे, सोन्याचा चमचा आहे, बदामाचा शिरा आहे, घरच्या लोकांनी दिला. चमचा तो शिऱ्यात घातला आणि तोंडापर्यंत नेऊस तर जात राहिला. माशी पाखू पाखडे तव हे सरे. नाही थांबता येत, एक क्षणभर सुद्धा थांबता येत नाही. आणि काळ इतका निष्ठुर आहे, नाही त्या यमाशी करू ना. यमाला गरीब कळत नाही, श्रीमंत कळत नाही, पदाधिकारी कळत नाही, नोकरीवाला कळत नाही, राजकीय कळत नाही, शैक्षणिक क्षेत्रातला कळत नाही, व्यापार क्षेत्रातला कळत नाही, आध्यात्मिक क्षेत्रात कळत नाही, लेकरू कळत नाही. जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, हो दासी वाट पाहे काळ, 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 दासी वाट पाहे काळ. हो जन्मले ते बाळ, दासी वाट पाहे काळ, दासी वाट पाहे काळ. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. चिमुकल्या लेकराचा काय अपराध आहे बोधले बुवा. झाल्या झाल्या लेकरू कोणाला शिव्या दिले त्यानं नाही, पण आयुष्य संपल्यावर काळ त्याला सुद्धा भेट नाही. इतका निष्ठुर काळ. आयुष्याचा करार संपला. भगवान रामचंद्रांच्या जन्मदिनी भारतीय संस्कृतीमध्ये, वारकरी संप्रदायात, सनातन संस्कृतीत, वैदिक संप्रदायामध्ये 29 उपवास सांगितले. एक नक्त उपवास सांगितला जेवण करायचा, तो सोमवार. 29 उपवास मात्र एकादशीसारखे. 24 एकादशी आणि 5 पर्वण्या. त्याच्यापैकी एक पर्वणी रामनवमी आहे. आणि अशा या 5 पर्वणीपैकी एका पर्वणीवर त्यांनी इहलोकातली यात्रा सोडली. एका पर्वणीवर गेले ते. आपल्याकडे 29च उपवास सांगितले आणि एक टाईम जेवून उपवास सांगितला, ते सोमवार. ह्या बऱ्यापैकी लवंगाव मंगळवार, खारकाव बुधवार धरतात. यायला कोण्या महाराजांनी सांगितलं काय माहिती. म्हणून आपल्या बायका व्यसन कमी करतात पण आजारी जास्त पडतात. याचं एकमेव कारण आहे, ह्या ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार मानित नाहीत, याच्याकरता ह्या जास्त आजारी पडतात. विठाला विठाला त्यातली त्यात आपला मराठवाडा फुटक्या कानाचा आहे. कोणी सांगावं ना ऐकावं. सकाळी सांगावं त्यांना ऐकावं, संध्याकाळी एकानं सांगितलं की पहिल्याचं धुवून टाकलं.
हो 15 दिवसाला तिसरा भेटला की पहिल्याच लगेच नदीला धुतलं की लगेच त्याला डोक्यावर घेतलं. कालांतरानं या लोकांचे डोके मोडून जाऊन तितकी तरी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. विठ्ठला विठ्ठला अशा या 29 उपवासापैकी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेला एक पावन पर्वणी, त्या पर्वणीवर आप्पाची हे लोकातली यात्रा संपली. गोड असा अधिष्ठान पितृगयेच्या ठिकाणी त्यांना मिळो अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. या देशातली स्त्री मातृगयेला जात असते आणि या देशातला पुरुष हा पितृगयेला जात असतो. मातृगया गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे. त्या सिद्धपूर नावाच्या गावामध्ये सरस्वती नावाची गंगा आहे. 360 तीर्थापैकी एक तीर्थ. त्या सरस्वती नावाच्या गंगेच्या तीरावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध केलं म्हणून त्या तीर्थाला मातृतीर्थ असं म्हणतात. आणि पितृतीर्थ इकडं आहे पितृगया. पुरुष हा पितृगयेला जात असतो. गोड अशा पितृगयेचं अधिष्ठान आदरणीय आप्पांना मिळो. शरीरानं जरी ते गेले असतील त्यांच्या पश्चात बऱ्यापैकी गोडसा परिवार आहे. आदरणीय नाना त्यांचे बंधू आहेत. आदरणीय वकील साहेब त्यांचे बंधू आहेत. आदरणीय आप्पा त्यांचे बंधू आहेत. पुतणे आहेत तळकंठ आदी करून. त्यांचे सुपुत्र पांडुरंग, त्यांचे एक सुपुत्र हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज रोहिणेकर. एक गोडसा छोटासा 2 मुली, गोडसा परिवार, अत्यंत साध्या तात्विक सदाचारी विचाराचे आप्पा. या कुटुंबातलं सगळ्यांना एका जागेवर थांबून ठेवणारं एक मार्मिक बिंब हरपलं. मला असं वाटतं नाना माझ्याकडे येत असताना आप्पाला भेटून आले नाही असं कधीच झालं नाही. ह्या कुटुंबातलं एक सगळ्यांचं जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, श्रद्धेचं, सात्विकतेचं, सगळ्याशी ऋणानुबंध ठेवणारं एक तात्विक रत्न. मला असं एखाद्या वेळा असं वाटतंय की आप्पा असताना प्रसाद महाराज एखाद्या लग्नाला गेलेत किंवा आलेत किंवा साखरपुड्याला गेलेत असं काही विषय नाही. ही सगळी कार्यक्रम स्वतः आप्पा अंगावर पेलवायची. आणि ही जी झालेली जी पोकळी आहे ही पोकळी भरून निघणार नाही. पण ती पेलवण्याची ताकद विटेवरच्या मालकाने या कुटुंबाला द्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. उपस्थित आज श्रोते मंडळ, एवढा आज धकाधकीचा काल आहे. एका घरी 10-10, 5-5 लग्नाच्या पत्रिका मुळवाट्या असतील. एवढी मोठी लग्न तिथी आजची, उद्याची आणि परवाला 5 तारखेची एवढी तिथी आहे. तरी पण एवढ्या श्रद्धेनं मला असं वाटत नव्हतं इतकी माणसं येतील आज. मायमावल्या असतील, पुरुष असतील. या कॉलनीमध्ये आप्पांचं साखरेच्या खड्यासारखं जीवन झालं. महिला असतील, पुरुष असतील, अत्यंत सगळ्याशी गुण्या गोविंदानं गोडसं. पाठासाठी किती दुरून दुरून माणसं इथे यायचे. डॉक्टर साहेब तिकडच्या कॉलनीत राहतात, एकदम पलीकड, रोडच्या पलीकडं. बऱ्यापैकी मला असं सांगायचे ते अमके असायचे. मागे एकदा इकडे शेतामध्ये कोजागृती पौर्णिमेचा कार्यक्रम झाला. त्यावेळेला आप्पाचा सगळा परिवार पाहिला मी. त्यांच्या सानिध्यातले शैक्षणिक क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले, छोटी मोठी राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, आध्यात्मिक क्षेत्रातली सगळी माणसं आप्पाच्या सानिध्यात होती. त्यांनी ती एवढं गठन केलं शेवटच्या टप्प्यात. दक्षिणेच्या मालकाचा निरोपाला जाऊ लागलं, याला थांबता येत नाही. या परिवाराला पुनश्च एकदा ते दुःख पेलवण्याची ताकद माझ्या विटेवरच्या मालकानं देऊ अशी त्या मालकाच्या चरणी प्रार्थना. हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय शिवाजी महाराज खवणे सुद्धा या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायणचे बोधले महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. आदरणीय आकात महाराज सुद्धा आहेत. कार्तिक महाराज असतील, लाटे महाराज असतील, चहा मनोज असेल, नवनाथ असेल, श्रीराम महाराज असतील, हरिभक्तीपरायण बापसाहेब महाराज असतील,
मृदंगाचार्य राम महाराज असतील, मृदंगाचार्य आमचे कृष्ण महाराज असतील, बऱ्यापैकी गायनाचार्य मंडळी, विनेकरी बाबा आदी करून सगळे, केदार महाराज असतील, आसाराम महाराज असतील, आमचे संजयजी फोके महाराज असतील, गायनातलं तज्ज्ञरत्न, आदरणीय आमचे कृष्ण महाराज रासवे, ज्ञानेश्वरीवर प्रचंड त्यांचा व्यासंग आहे, खूप अभ्यास आहे, संस्था सुटलेली आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज खवणे, उंच आवाजाला धार आहे, चोपदार असतील, जे सुंदर महाराज निर्वाडीकर असतील, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, अनिलची साऊंड सिस्टीम आहे खूप क्वालिटीची, खूप नंबर एकची, त्याचं वर्णन करावं तितकं थोडं. आजच्या कार्यक्रमाला पोलीस डिपार्टमेंटमधले, मला असं वाटतं एखाद्या वेळेस तुम्ही पत्रिका बघितली असेल, तिकडे वसमतकडे कार्यरत आहेत, तरी पण पत्रिका पाहिल्याच्या नंतर इतक्या दुरून आदरणीय कासली साहेबसुद्धा आलेले आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद प्रणाम. या कुटुंबावर प्रेम करणारे विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे तुम्ही सगळी बसलेली मंडळी, तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. कारण आळंदीतल्या मालकांनी 700 वर्षापूर्वी एक निर्बंध लावून दिला, समोर बसलेला श्रोता हा सामान्य नसून प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही शिवस्वरूप. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, या प्रापंचिक जीवनामध्ये विश्वातलं सर्वात मोठं दैवत कोण असेल तर ज्याचे त्याचे मायबाप आहेत. गरुडाचं चरित्र सांगत होतो. गरुड हा मोठ्याच्या सान्निध्यात आहे, पण आईवर किती प्रेम करत होता गरुड. आईने विचारलं, गरुडा कुठे चाललास रे? काही नाही म्हणे, आज ग देवांचं अधिवेशन आहे. आपल्या ढवळ्या कपड्यावाल्याचं असतं ना, हिवाळी उन्हाळी पावसाळी अधिवेशन असतं ना, तसं देवांचं पण अधिवेशन असतं. कोण्या भागात गारा फाडून पिकं नाश करायची, कोण्या भागात नेमका सोयाबीनला शेंगा लागल्यावर पाऊस बंद करायचा, हे त्याचं अधिवेशन घेतात ना ते घेतो बरोबर, तो व्यवस्थित घेतो अधिवेशन. अहो काय घेईल अधिवेशनात, काय नाही, किती गर्दी झाली सोहळ्यात. पण नवमीच्या दिवशीत बाकीचे माणसं घरी केले, इतका पाऊस पाळला की रावट्याची खिळे गवसली नाही. हे अधिवेशनच आहे त्याचं अधिवेशन. असा पाऊस पाळला एसटीच्या वरी बसून माणसं घरी. नाही तुम्हाला पंढरपुरात ठेवणारच नाही मी. वापस केले माणसं, वापस केले. हे त्याच्या अधिवेशनातच ठरतंय ते. असं एक देवांचं अधिवेशन, आणि या अधिवेशनाला गरुड निघाले. येऊन या काळ सांगतोय बैसला शेवसा. अधिवेशनाला निघाले. आईने विचारलं, कुठे चालला रे? आई ग आज अधिवेशन, मी चाललो. मी येऊ का रे? खरं तर गरुड नाही म्हणला असता तरी ते जमलं असतं, पण आईच्या शब्दात तडा नाही जाऊ द्या. मी नेहमी सांगत असतो, जो मुलगा आईवडिलाचं दर्शन घेतो का, त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि महाराजाच्या थैल्या उचलीत असेल तर त्याच्यासारखा भाडवा जगातच कोणी नसेल. विठाला विठाला जी बाई नवऱ्याचं दिवसात एकदा दर्शन घेते का, त्या बाईनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पाया पडती, महाराज धोत्रा सगळं जळण तिच्या पापानं. कारण महाराज जळाले धोत्र कसं राहील? धोत्रा जळायला जास्त इस्तू लागतो काय? देवदेव किती करती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिती. मी इथं तरी कमी बोलायला बरं, गावे नाही हाय नाही टकल्या, इथं तरी कमी बोलतोय. आणि चुक न करणाऱ्याचं कुठेही चलत. विठाला विठाला विठाला. एक सोपा मुद्दा सांगतो. दिवसाची बाई नवऱ्याच्या 3दा पाया पडती का, तिला देवाच्या पण पाया पडायची गरज नाही. महादेवाला बेल किती वाहती, पांडुरंगाला मंजुळा किती वाहती, पप्याच्या बापाला टायमाला जीव घालती का, ते सांग. हा सर्वात मोठा परमार्थ आहे. आईवर सांगत होतो. चाला आई बस पाठीवर. आईला पाठीवर घेतला आणि निघाला गरुड. आज लय मोठं तीर्थ आहे, लय मोठं तीर्थ आहे. ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं, मी तर पाहिले नाही. एक मुलगा बापाच्या जवळ होता. मी ठराविक लोकांचंच, माधव महाराज मगर असतील,
एक अर्धा पुरावा रंगनाथ गुरुजींचा, एक अर्धा मारुतराव महाराजांचा, अशी ठराविक 5-10 लोक आहेत. त्या लोकांचा पुरावा सांगायला बरासा वाटतो. मुलगा वडिलांच्या जवळ होता. गरुडाचा आईवर किती प्रेम याच्यावर सांगतोय. मुलगा जवळ होता आणि मुलाच्या खांद्यावर वडिलांनी हात टाकला. का रे म्हणे, काय चाललंय तुझं? काय नाही म्हणे, अगदी छान आहे. छान म्हणजे काय म्हणे, अहो इतकं चांगलंय, पठ्ठ्या इतकं चांगलं कोणाचंच नाही म्हणे. बाप म्हणलं, पुट्ट तरारलं. बापा देखता म्हणते मग इतकं कोणाचं चांगलं नाही, आणि काय वाईट काय म्हणत नाही ते. बापानं सांगितलं तुझं खरंच चांगलं आहे. हो म्हणे, माझ्यासारखा राजा कोण नाही, माझ्यासारखा बहादर कोण नाही, माझ्यासारखा पुरुषार्थी कोण नाही, माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही. बापाचा हात खांद्यावर होता. टर 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 पोरगं बोलतच राहिलं. म्हाताऱ्यानं मंडळीला बोललं, अगं ऐकलंस का? काय हो? पाय ना पोरगं काय म्हणते. काय रे? काही नाही म्हणे आई, परिसरात 1 नंबरचा मीच आहे. म्हातारी म्हणली, अरे जरा हिशोबानं बोलू जाईन. काय बोलतो? काय बोलायचं म्हणला हिशोबानं, पठ्ठ्यासारखा मोठा कोणीच नाही. दोघायला राग आला आणि काढून दिला. चलवय घराच्या बाहेर, निघ 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 बाहेर निघ, आमच्या पुढे शहाणपणाच्या गप्पा करतो, निघ बाहेर. घराच्या बाहेर काढून दिलं आणि बापाने विचारलं, जाऊ द्या वाटत नाही रे, पण येड्यावानी बोलायला त्याच्याकरता काढून द्यालो. म्हणणं मी लहान आहे, ते म्हणला मी कुठं मोठा आहे, माझ्या इतका भिकारी कोणीच नाही. गुरुजी दृष्टांत सांगतात. बापानं जवळ बोललं, मग कस काय तरारला होता? म्हणला तुमचा हात खांद्यावर होता म्हणून तरारलो होतो. तुमचा हात खांद्यावर होता याच्याकरता तितकी तरतरी आली ती म्हणले. कारण पुरुषार्थ सांगायची जागा फक्त बाप आहे. गरुडाने आईला पाठीवर घेतलं, त्या सभेला नेलं. सभेत फार मोठी असा रेलचेल गर्दी होती. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिग्पाळ, चारुहास, परमहंस या सर्व देवता होत्या. भरगच्च सभा भरलेली आहे. त्या सभेवर बाहेर बोर्ड होता, या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध. मी खालचं सांगत नाही बरं, वरचं सांगतोय. आणि गरुडाच्या आईला सांगितलं गरुडाने, आई ग तुला इथे थांबावं लागतंय, तुला मध्ये येता येणार नाही. का रे, कोण अडवतंय मला? लोकांना माहित नाही का त्या चोपदारांना माझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो म्हणून? आई, तुझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो याच्याकरता तुला बाहेर नाही ठेवलं. लक्ष्मी पण बाहेरच आहे, सावित्री आई साहेब सुद्धा बाहेरच आहेत, शिवजींच्या धर्मपत्नी गिरिजा काकी सुद्धा बाहेरच आहेत. त्याला ती तुला थांबावंच लागेल ना, थांब बाहेर. गरुडा आतमध्ये गेला. VIP कक्षात त्याचा अधिष्ठान होतं, तो तिथे बसलेला आहे. तेवढ्या अवकाशात पाठीमागून दक्षिणेचे देव आले, यमराज, आणि त्यांनी गरुडाच्या आईकडे बघितलं. एका चित्रगुप्त कसा निरोप देतात बघा, लक्षात ठेवा. चित्रगुप्त कसा निरोप देतात. यमाला काही काम करायची गरज नाही, तो बरोबर वेळेला निरोप देतो, वेळेला चित्रगुप्त. आणि मग यमानं तिच्याकडे पाहिलं आणि बारीकसं स्मित हास्य केलं. हसण्यानं फार फार काही काही घडलं बरं का. महाभारत हसण्यानंच घडलं. एकांग पातिव्रता स्थित चरणार स्थितो भयो तृप्ता व्याधी निरशन हितार्थायाम तत चरणांबुदर्शनायो. नुसत्या त्या बाईचे पाय पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्याचं दुर्वात जेवून निघतात. तिचे जितके जितके पाय पवित्र, तिचे होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. पण सहज हसली हो बाई, सहज हसली दुर्योधनाला. तितक्यामुळे इतकं महाभारत घडलं. कधी कधी हसणं फार घातक ठरत असतं. काही काही ठिकाणी बरं उपेक्षात्मक बुद्धीने हसलेलं हसणं हे फार घातक आहे. हे निंदेपेक्षा घातक आहे, चेष्टेपेक्षा घातक आहे. आणि मग सहज हसला स्मित.
चोपदाराला सांगितलं गरुडाला सांगावं, आईनं बोलवलं. चोपदार गेले आणि निरोप दिला, माननीय गरुड महाराज आपल्याला तुमच्या आईनं बोलवलं. तात्काळ वाकत वाकत गरुड सभेतनं बाहेर आले. आईला विचारलं काय झालं, काय नाही म्हणे. यम माझ्याकडे बघून हसला. काय भीती म्हणली तुला यमाची? यम कोणाचं ऐकतो? पंढरपुरातल्या मालकाचं. आणि पंढरपुरातले मालक कोणाच्या पाठीवर बसत आहेत? माझ्या. आणि काय यमड्याची भीती आहे तुला? बाहेर सारू लागला यम. आई हुशार होती, ती म्हणली जास्त सारू नको, फाटत असतात. अशा नाही सारल्या पाहिजे. एक सांगू का तुम्हाला, मोठ्याच्या सोबत राहणाऱ्यांनी गरीबाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. मोठ्याच्या सान्निध्यात राहणाऱ्यानं गरीबाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. मोठा ज्या वेळेला पडत असतो का त्यावेळेला गरीब याला नदीला हानीत असते. म्हणून कोणाच्या बळावर कोणी कोणाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. गरुडानं उगाच आईला सांगितलं, आई कोण ते यमड्या? ती म्हणली, अरे काही खालीवरी बोल नको, मला घाम येतोय, मला इथं ठेवू नको. कुठं राहायचंय? हिमालयाच्या पायथ्याला एक दरी, मला तिथे नेऊन टाक. आता गरुडाला का वाहन पाहायची गरज होती का? ब्रेकर पाहायचे का? टोल नाका भरायचा का? पेट्रोल पंप पाहायचा काय? आईला पाठीवर बसली 11 सेकंदात तिथं, 11 सेकंदात पुन्हा सभेत. सभा बरखास्त झाली, सगळे देवता आपोआपल्या वाहनात बसल्या, निघले. आणि गरुड आपलं ते यम आपलं वाहन सोडण्यासाठी, त्याचं वाहन होतं रेडा, ते सोडण्यासाठी जवळ आलं. गरुड पाठीमागच होता. पाहिलं काय यमराज? मी तरी यमराज म्हणाल, ते यमड्याच म्हणलं. काय यमराज? काही नाही गरुड महाराज, काही नाही. मगाशी आमच्या आईकडे बघून का हसले? हसलो नाही, मला आश्चर्याचं हसू आलं. मला आश्चर्याचं हसू आलं. कसलं आश्चर्य? तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला होता आणि ती इथे कस काय? ती इथे कस काय? इथे कस काय? इथे कस काय? गरुडाने विचारलं, तिथं कस काय? काय नाही म्हणले, आमचा एक काळ तिच्या उशाला आहे, एक काळ तिच्या उशाला आहे आणि दुसरा काळ प्राण छेदण्यासाठी तिथं आहे. मग माझी अशी शंका आली, मी हसलो की आमचे नौकर किती मूर्ख आहेत, किती येडेपणा करायलेत. एक कालदंड हिच्या उशाला आहे, काळदंड हिच्या उशाला आहे आणि इन्मक काळ तिथं थांबलाय. काय मूर्खपणाचं टोक आहे? मला याचा हसू यायला लागले. पगार घेते बेटे आणि काम नीट करत नाही. आणि मला दुसरं एक हसू आलं, तुमच्या आईचा मृत्यू तिथे आणि इथं कसं काय करतं? गरुड म्हणले, तिथं तर मीच नेऊन घातली ना. मग आता एकदा जाऊन या आणि मग मला यमराज म्हणायचं का यमड्या म्हणायचं नंतर ठरवा. गेले तर दरी कोसळली, दरी कोसळली. आई त्याच्यात जात राहिली गरुडाची. आईचं पार्थिव पांढऱ्या कपड्यात बांधलं, ते गाठोडं घेऊन आला, अरुणाला सोबत घेतलं. फार पवित्र कुळ होतंय, फार पवित्र कुळ. अरुणाच्या मुलाचं नाव होतं जटायू, हा कश्यपाचा नातू होता. महाराज काय ताकद! या विश्वातल्या ब्रह्मांडाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्याची ताकद, किंवा ते दूर करण्यासाठी स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं, त्याला जटायू म्हणतात. ती कोण? मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब लंकेचा राजा रावण घेत जात असताना हा जटायू तिथं होता. मिरे 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 कश्यपाचा नातू, जटायू नामे, जटायू नामे रे विख्यातो, मिरे 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 कश्यपाचा नातू. हे कुळच पवित्र होतं, अत्यंत पवित्र कुळ. अरुण सोबत आहे, जटायू सोबत आहे. अजून 3 जण होती, अजून 3 जण. तुम्ही किती रामायण ऐकले, किती शिवपुराण ऐकले, किती भागवत ऐकले? अजून 3 होते, अजून 3. हे 3 सुद्धा सोबत होते, हे 3ही सोबत आहेत. चला म्हणले, वैकुंठ नावाच्या नगरीत आले. गाठोड बाहेर टेकलं, भगवान बाहेर आले. अरुणाचे डोळे पुसले, गरुडाचे डोळे पुसले. का हो म्हणे, आईचा अंत्यविधी प्रेत इकडे घेऊन आलात? हो म्हणले प्रभू. अंत्यविधी कधी करायचा? अंत्यविधी नाही करायचा म्हणे. माझ्या भावाने आयुष्यभर सूर्याचा रथ हाकलाय, एक फुटकी कवडी कोणाकडून घेतलेली नाही. लोकांनी घेतलेलं मीटर जर नाही बिल भरलं तर कोणीतरी एक जण येतून कनेक्शन तोडून जातो. आत्तापर्यंत आम्ही एवढं केलं, 1 रुपया कोणाकडून घेतलेला नाही. आणि गरुडानं सांगितलं, देवा माझी तर पोचपावती समोर आहे. आयुष्यभर मी घरावर तुळशीपत्र ठुलं आणि तुम्हाला पाठीव घेऊन विश्वभर फिरतोय. विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी तुम्हाला माझी मदत घ्यावी लागती. याच्या बदल्यात आम्ही काही मागितलंच नाही ना, आमची आई जिवंत करा. काय सांगितलं मालकानं? मालकानं सांगितलं, आयुष्य संपल्यावर मी वनवासात असताना, माझा लक्ष्मण नावाचा भाऊ वनवासात असताना, आमच्यासोबत सीता असताना
उर्मिला महालात हात देऊन उभी असताना, नंदीग्रामाला भरत असताना, पादुकेवर छत्र धरून शत्रुघ्न असताना, आमच्या बाबाला आम्ही जगाचा बाप असताना बाबाचं आयुष्य थांबवू शकत नाही. तुमचं काय? साखरेचा अनो हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. बा साखरे रस ऊसाची साखर करायची कारखाने खूप असतील, ऊसाचा गुळ करायची युनिट खूप असतील, पण गुळाचा ऊस होत नाही, साखरेचा ऊस होत नाही. नाही करतायत, नाही करतायत. यमधर्माला विचारलं तुमची काय अवस्था? यमधर्मानं सांगितलं एकच आहे, आदर करेल, सन्मान करेल, एवढा सन्मान तुमच्या आईला देईल जितका मारुतीरायच्या आईला देईल तर तितका. जितका अंजनीचा सन्मान केला यम म्हणतो तितका सन्मान गरुड तुमच्या आईचा करतो, पण मृत्यू नाही टाळतायत. का? माझा माणूस गुशाला बसलेला आहे, तो परत येत नाही. किती मोठी गरुडाची आई असेल, नाही थांबता आलं, नाही थांबता आलं. भीष्माचार्य नावाची व्यक्ती फार मोठी होऊन गेली, ब्रह्मचार्याच्या यादीतली व्यक्ती, संन्याशाच्या नाही, पांढऱ्या वस्त्रातला ब्रह्मचारी भीष्माचार्य. 18 दिवसाचा युद्ध प्रसंग चालू आहे. या महात्म्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाने एक रूप धारण केलं. त्या रूपाला किलिंबे म्हणतात, त्या रूपाला नपुसक म्हणतात, त्या रूपाला शिखंडी म्हणतात. रूप धारण केलं. म्हाताऱ्याच्या प्रतिज्ञा 3 होत्या. पहिली प्रतिज्ञा 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं 55 वर्षाचं आयुष्य घेतलं. नाही करू शकत जगातला एकही मुलगा, नाही करू शकत, ते फक्त भीष्मच. दुसरी प्रतिज्ञा जीवनभर लग्न करणार नाही. तिसरी प्रतिज्ञा जीवनभर खुर्चीवर बसणार नाही. चौथी प्रतिज्ञा स्त्रीवर शस्त्र धरणार नाही. भीषण प्रतिज्ञा केल्या म्हणून भीष्माचार्य नाव पडलं. बापावर किती प्रेम सांगू. पंच्याण्णव वर्षाचे वडील 22.5 वर्षाचे केले. बाप 22.5 वर्षाचा आणि पोरग 95 वर्षाचं. सर्व देवता लग्नाला हजर होत्या. आंतरपट धरण्यासाठी शस्त्रविद्येमध्ये भारतीय संस्कृतीतला, अस्त्रविद्येतला, या भारतीय स्थितीतला 2 नंबरचा व्यक्ती द्रोणाचार्य. आंतरपट धरायला मंगलाष्टक म्हणायला कोण होतं बोलले बा? सांदीपनी. पंढरपुरातले मालक ज्यांच्याकडे शिकले, पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी. मंगलाष्टक म्हणायला. मंगलाष्टक सुरू झालं शेवटचं. आता सावध सावधान समयो साधा समीप्यासे वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आले बरो भावे सद्गुरूचे पदांबुज धरा. मंगलाष्टक बंद झालं. वेदीचा मंगलाष्टक बंद करता येत नसते. वेदीचं मंगलाष्टक चालू असताना देशातला सर्वोच्च पदाचा पदाधिकारी जरी आला, ते मंगलाष्टक जर बंद केलं तर त्या लग्नाला अर्थ नाही.
वेदीचं मंगलाष्टक बंद करून विश्वातल्या कोण्याच व्यक्तीचा सत्कार करत नसतात. तो वेदीच असते ती. हे मंगलाष्टक चालू होतं आणि थोड्या वेळापुरतं बंद झालं. महाराज श्रुती धावत आली तिथं श्रुती, आणि श्रुतीने सांदीपनींना प्रश्न केला, को भवा तिच्या आहे ते अध्यार वेदिरो स्थिता आशिषो भय स्थिता यत मंगलो संस्कारे षोडोदशः. 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे आणि तुम्ही वेदीचं मंगलाष्टक म्हणता. ठस 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 सांदीपनी रडत होते. श्रुतीने विचारलं, मी केलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही रडता का? तर सांदीपनीनं सांगितलं, श्रुती माते 22 वर्षाचा बाप हे ग, पण 95 वर्षाचं पोरग बापावर अक्षदा टाकते, बघतीस का त्याच्याकडे? आणि त्या 95 वर्षाच्या मुलाकडे पाहत असताना सांदीपनीचे डोळे भरून आलते. त्यांना भीष्माचार्य म्हणतात. बापाचं लग्न लावून देणं साधी गोष्ट आहे. 22 वर्षाच्या पोराला घोड्यावर बघितल्याबरोबर आतमध्ये गेली आणि बापाला सांगितलं लग्न करण्याची इच्छा आहे. बापानं सांगितलं देऊ ना त्याला, तरुण आहे. नाही म्हणे, पण घोड्यावरून उतरायच्या आधीच मला माय म्हणलंय. आवडी कोणाला होती? बापाला. मला माय म्हणलंय, आता नाही लग्न करता येत. आणि त्या भीष्माचार्याला मारण्यासाठी पंढरपुरातला मालक शिखंडी झाला, साडी नेसला, साडी आणि शस्त्र धरणार नाही, शस्त्र फेकून दिलं. अर्जुनाच्या कानात सांगितलं मार बाण. 113 बाण मारले, म्हातारं खाली पडलं. खाली पडल्याच्या नंतर बाणाचा पलंग तयार झालता, पण मान खाली जात होती. आता उशाला काय द्यावा? लय मोठमोठाले धावले उशाला देण्यासाठी, पण ते म्हातारच होतं. ते हलकाटायचं उशाला घेत होतं का? ते का मंदिरात पते खेळणार होतं का? मंदिरात गुटखा खाऊन थुकणार होतं का? लोकांच्या बैठकीत चहा पिऊन बिडी खुर्च्याला इजिणार होतं? लय खुर्च्या आहे हो झाल्या आता. असे गोल टिपके पडे बिड्या इजिणारायच्या, म्हणजे आकलीचे कांदेच नाही ना. कुठं बिड्या इजवा काय इजवा, असं म्हातारं असेल का ते? अर्जुनानं बाणाची तिवई केली. कृष्णा जी तहान लागली रे. अग्निबाण मारला, तृप्तीचा ढेकर दिला आणि कृष्ण परमात्म्याला सांगितलं जगदानंद कंद जगतपते, आता 11 दिवस जवळ येऊ नका. त्याच्या आधी विचारलं, कन्हैया उत्तरायण कधी लागायला रे? देवान मागं तोंड केलं तर मागं राजकारणातला 2 नंबरचा डॉन होता विदुर काका. राजकारणात 5च डॉन झाले, 5च. या 5 लोकांसारखं आपण जिवंत आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. 5च. शेवटचा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. विदुर काका होते, बाजूला संजय होता. व्यासांची कृपा होती संजयवर. व्यास कृपा दीपकू संजय जहाला. संजयाने तात्काळ उत्तर दिलं, उत्तरायण 22.5 दिवसाला लागणार आहे. यम तर उशालाच होता. येऊन या काळ बैसला असे उशालाच येम होता. पितामह भीष्माचार्यानं सांगितलं, ये यमा तुला माहित आहे ना मला दक्षिणायत मारायचं नाही. उत्तरायण 22.5 दिवसाला लागणार आहे. होय, चल हो तिकडे. काढून दिलं यमाला. देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. इच्छा मरणी होते. ते जर म्हणले मला मरायचंच नाही, कोणाची मायवेली मी म्हाताऱ्याला न्याला. 22.5 दिवस तिथं उभा राह. देवाला सांगितलं 11 दिवस आता कोणी दर्शनाला येऊ नका, पडायचं असेल तर लांबून पाया पडा, मला बेजार करू नका. आणि 12व्या दिवशी सकाळी म्हातारं उठलं आणि पंढरपुरातल्या मालकाच्या हातात एक ग्रंथ देऊन टाकला, विष्णू सहस्रनाम. 113 बाण अंगात गेलते, 113 बाण. आणि 1000 नावाचं स्तोत्र विटेवरच्या मालकाला देऊन टाकलं. 1000 नावाचं स्तोत्र जगाच्या मालकाचं दिल्याच्या नंतर त्याची छाती किती उंचावली असेल कल्पना करा ना. आणि मग दटवायला सुरुवात केली. यमड्या निघून जाय, इथं थांबायचं नाही. मोठ्या लोकांचं असंच असते, देखता दटीत येत. मोठ्या लोक देखता असेच दटीत असते. चल निघ, थांबायचं नाही इथं. 21 दिवस झाल्यावर यम पुन्हा आला. भगवंतानं सांगितलं, मूर्खा तुला सांगितलं नाही थांबायचं नाही म्हणून, कशाला आला इथं? असंच दटीत असते. मला एकदा 27,000चा चेक आलता. BDOकडे गेलो, त्याला म्हणलं साहेब याच्यावर सही करायची.
आपण गिरगावकर का? हो, फार दिवसापासून ऐकतोय. प्रवासात मोबाईलवर तुमचंच कीर्तन ऐकतो महाराज. वा वा, आमची घरची पण ऐकतात. अरे म्हणलं आपलं काम झालं गडे, इतकं आपल्याला ओळखीतो म्हणलं सही करतो व्हिडिओ, काय हरकत आहे. बेल वाजेलं, हे इकडे महाराज चहा नाही, काळा दूध. म्हणलं मी काही बोक्या नाही दूध घ्यायला, दूध नाही घेत. ग्रीन टी नाही, काहीच नको. असं कसं महाराज, आमच्या ऑफिसला आले तुम्ही आणि चहा नाही, दूध नाही, कॉफी नाही, असं कुठं असतं का? म्हणलं काय नाही साहेब, सही नाही. म्हणले आज नाही, परवाला करतो. म्हणलं काय साहेब, पेन नाही? नाही, पेनीचा काय विषय नाही, तुम्हाला नंतर बोलतो म्हणे, परवाला करतो. मग परवाला मी गेल्यावर त्यांनी सांगितलं महाराज 5,000 रुपये द्यावं लागतील. म्हणलं मी महाराज आहे. ते म्हणले तुम्ही जरी महाराज असले तरी मी पण, मला पण पप्याची माय आहे, पप्या आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर मी म्हणलं साहेब तुम्हाला शासनाचा पगार आहे. नाही ते असू द्या ना, काय हरकत नाही, काही विषय नाही म्हणले, पण 5,000 द्यावं लागतील. म्हणलं आपल्याला शासनानं 27,000चा चेक दिला आणि व्हिडिओला कशा करता 5,000 द्यायचे. मी वापस आलो, पण 2-3 दिवसाला पुन्हा केलं. महाराज माफ करा, तुम्ही महाराज आहे, तुमचा आदर करतो, नाही तर बाहेर चिठ्ठी आल्याशिवाय मी मला कोणाला बोलित नाही. आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आदर आहे, त्याबद्दल काय नाही, पण 5,000 लागतील. मग मी मोठ्या पुढाऱ्याकडे गेलो, ढवळ्या कपड्यावाल्याकडे. मग त्यानं म्हणलं असा असा चेक आहे. काय रे अक्कल गाण तुली काय, कुठं काय कळतं का नाही तुला? कोण आहेत ते? इतक्या शिव्या दिल्या तुम्हाला कीर्तनात देऊनच दाखवणार नाही. मला असं वाटलं ते 27,000 चुलीत गेलेले पोरडे त्या अधिकाऱ्याला किती शिव्या दिल्या त्या मोठ्या साहेबांनी. आणि मग मला असं वाटलं आता आज जाऊच नाही, उद्या जावा, कारण ते म्हणून तुझ्यामुळंच मला शिव्या भेटल्या. दुसऱ्या दिवशी गेलो, म्हणलं महाराज या 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 महाराज या, 7,000 आणले का? म्हणलं साहेब 5,000 होतं ना. नाही म्हणले. आणि साहेब बोलले काय नाही, साहेबांनी तुमच्या देखता शिव्या दिल्या आणि तुम्ही उठून गेल्यावर मला लगेच फोन लावला 2,000 आगाव घे म्हणून. हे असंच असतं मोठ्या लोकांचं. आणि संघ फिरणाऱ्याला वाटते आपल्यालाच खांद्यावर हात टाकी ते, तुला दाबायसाठीच हात टाकलाय. विठाला 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 ही गुलाबी घोळ आहे, गुलाबी घोळ. असा आगाव फागाव घोळ कळत असतो, गुलाबी घोळ कळत नसतो बरं का. हे चोंभाळ्या शहाणपणा म्हणायचा. मोठ्या झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागतच नाही. मोठ्या झाडाखाली कापूस वाळत नाही पण बोंड लागतच नाही. मोठ्या झाडाखाली ऊस वाळत नाही पण पेरं वाढतच नाहीत. मोठाले झाडं नुसत्या दाबू दाबूच बारीक करते. म्हण ह्या झाडाला कधीच मोठं म्हणायचं. मोठा आहे पंढरपुरातला विठाला विठाला आम तो पंढरपुरातला मालक यमाला दाटवायला लागलाय, यमाला दाटवायलाय. यम निघून गेला. 22.5 दिवसाचा काळ संपला. भीष्माचार्याच्या चेहऱ्याला घाम. वरुताम काया स्वेदायम, वरुतान काया स्वेदायाम. वरुता म्हणजे वरी, काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम, घाम आला. तव विंझने वारितसे नारायण. विंझन म्हणजे पंखा. पंढरपुरातला मालक भीष्माचार्याला रुमालाने वारं घालीत होता. घाम जिराला, कपाळाचा नाही जिराला. 2-3 मिनिटं शिल्लक आहे 22.5 दिवस होण्याला. देवाने इकडे तिकडे पाहिलं तर यम दिसत नव्हता. भीष्माचार्यानं सांगितलं कन्हैया कपाळाचा घाम पुसत नाही रे. काय केल्यानं घाम पुसेल? तेवढ्यामध्ये अर्धा पाऊण सेकंद शिल्लक आहे. तेवढ्या अवकाशात एक जण आला आणि रुमालानं कपाळाचा घाम पुसला. तेवढ्या अवकाशात 2-1.5 सेकंद आयुष्य शिल्लक. तितक्या याच्यात स्मित हास्य केलं. देवाने विचारलं हास्याती को भवा, हा कशा करता हसलात? काय कारण आहे हसण्याचं? भीष्माचार्य सांगतात कन्हैया माझ्या देखता किती यमाला दटीलस रे. माझ्या अंगाला आलेला घाम तुम्ही वारं घालून पुसला रे, पण कपाळाचा घाम यमानच पुसला. यम कुठं होता म्हणे? ते आमच्यातलाच. अरे तुमच्यातल्याच एका माणसाच्या रूपात यम आला, कपाळाचा घाम पुसला आणि माझ्या प्राणाला फासा टाकला. येऊन या काळ बैसला शेवसा, येऊन या काळ बैसला शेवसा, तो शिकायचा डोळे आता, येऊन या काळ बैसला शेवसा.
रेवणीया काळ बैसलाचा ओझा पाच 6 मिनिटं वेळ शिल्लक राहिले, फक्त 10 मिनिटं शिल्लक घेतो. 17 मिनिटात जय विठ्ठल. आपण बऱ्यापैकी वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांकडे, तज्ज्ञ लोकांकडे नेलं. डॉक्टर काय करू शकतो? वैद्य वाचवी ती जीवा, तरी कोण ध्याती देवा. डॉक्टर हे फक्त आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा आणि व्याधीमुक्त करणारा डॉक्टर असतो. आयुष्य वाढवायची ताकद निर्वळ नसती देव डॉक्टरमध्ये, नसती. उलट ज्या डॉक्टरला आजाराचं निदान कळत नाही तरी तो डॉक्टर झटतो का, तो 1 नंबरचा मूर्ख असतो. मला एकदा नागवेड आला आणि डॉक्टरनं किडनीची स्टेटमेंट दिली. बापरे, मारी तू म्हणलं रे आपल्याला, हो नाही वाचू देत आपल्याला. दुसऱ्या डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला नागवेड आलाय, किडनी झालीच नाही, ऐक नाही अण्णा. हो, तो ती किडनीचीच इंजेक्शन घेतो राहिली, ती टम फुगली. हो, काही नाही. एका डॉक्टरचं चरित्र सांगतो, पूर्णविराम करतो. लक्ष्मणाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आहे. कोणे बाबा, मांडीवर आहे, मांडीवर आहे. आणि रडू लागले प्रभू रामचंद्र. कोणाला म्हणायचं रामचंद्र? हा ब्रह्मांडाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे, जगाचा मालक. रडू लागले. माणसाला माया रडायला लावित असती. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यम धर्म. माया रडायला लावती आणि यम हाय हाय म्हणतो. यम कोणालाही हाय म्हणत नाही. तुमच्या माझ्यासारखे मरण म्हणजे यमाला उंदर मरण्यापेक्षाही नीचे. उंदरा इतकी पण दखल नाही आपल्यासाठी, उंदरा इतकी सुद्धा नाही. ते कोणाला हाय हाय कसा म्हणेल? ते त्या लोकांना हाय हाय म्हणतो, आपल्याला नाही. रामचंद्राच्या अंतकरणातली माया रडायला लावित होती. कारण लक्ष्मणाचं तितकं काम तितकं मोठं होतं, कर्तव्यांक तसा होता, नीतीचं सूत्र होतं लक्ष्मणजीकडं. फार मोठं सूत्र होतं. लक्ष्मणजी म्हणजे एक तात्विक. कधी कधी काय होतं माहितीये का, ज्यानं खरं काम केलं का ते बाजूला राहतो. रामप्रभूचं चरित्र अंतकरणात आणलं तर संसारातले सुख गोष्टी अशा गोड होत राहतील. पण लक्ष्मणाचं सूत्र जर अंतकरणात असलं तर विश्वात जय प्राप्त करता येतो. इतके मोठे होते लक्ष्मणजी, इतके मोठे लक्ष्मणजी. पण काय होतं माहितीये का, वानराने इतके पर्वत आणले तरी त्याला गिरीधर म्हणले नाही. पंढरपुरातल्या मालकाने एकच पर्वत धरला तर गिरीधर म्हणले. मोठ्यानं जरासं काम केलं की त्याचं मोठं होते. आणि वानराने 1 रुपया घेतला नाही. पाला खावोनी या वाहिले पर्वत, पाला खावोनी या वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरे. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरी. कोण म्हणते ते? तसं लक्ष्मणाचं फार मोठं स्थान होतं. नैतिकतेचं पारडं जर पाहत गेलं ना तर मारुतीराय स्वतः वर्णन करतात लक्ष्मणजीचं. सीतेचे सगळ्या दागिन्याचं गठोडं लक्ष्मणजीच्या पुढे टाकले, पण लक्ष्मणजीने एकच दागिना ओळखीला, ते फक्त नुपूर. तर श्रुतीनं प्रश्न केलता, लखनलाल हे पूर्ण दागिने सीतेचे तुम्हाला एकच कस काय ओळखू आला? आईसाहेब, हे श्रुती माते, ज्या दिवशी वनवासात सीताई साहेबाची प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता निघालो तर इतक्या काळात फक्त सीतेचं दर्शन घेत असताना पायच पाहिले, पायापासून वरी सीता पाहिलीच नाही. किती नंबरचा महाराज असेल लक्ष्मण, काय व्याप्ती असेल वागण्याची.
याच्यातला इतका जरी अंक आपण अंतकरणात घेतला तर विश्वात दगडा वापतील ना आपल्याला मरण नाही. इतकाच जर आपण घेतला काय असेल त्या लक्ष्मणाची ताकद. आणि त्या लक्ष्मणाचं डोकं मांडीवर असल्यावर रामचंद्र रडत होते, माया होती ती. सगळी वानर पाहत होते, बघायला दुसरं कोणीच नव्हतं ना, पण इमानदार माणसं होते. बघायला माणसं नव्हते पण इमानदार प्राणी होते. माणसाचं काय खरं, हे एका सुटकेशी फुटत येतं. सकाळी इकडं, दुपारात तिकडं, परवा दिवस तिकडं, त्याचं काय नसतं खेळ यायचा. 15 दिवस बिल्ला लावून एकाचा फिरायचा आणि गठुडा आलं की दणका चौथ्यालाच हाणायचा. काय नसतं माणसाचं खरं. वानर होती. गंधमादन नावाच्या वानराला सगळी लंका देऊ केलती, सगळी. फक्त एकदा रावण म्हणले, एकम रावणम रसनायाम त्वमा हेम भुवनम प्राप्त रस्तु नैवम गिरगावकर लिखितम. फक्त रसनेनं एकदा रावण म्हणले, एकदाच रावण म्हण, एकदाच सगळी लंका देऊन टाकतो. ते काय म्हणलं माहितीये का, त्वमाम नामनेयाम चेतो दृश्याम विधी संपादनो नैसर्गिक विधी संपादनो दिशा त्यागेषु सकलाम. याचा अर्थ खाली येऊन सांगू का. नैसर्गिक विधी म्हणजे संडास किंवा लघवी इतकं. तू ज्याचं नाव घ्यायला लावला त्याचं एकदा नाव घेतल्यावर मला लंका देतो असं म्हणायला ना, पण त्याचं नाव तर घेतच नाही. पण लघुशंका करता करता जर पुढे आला तर त्याच्याकडे तोंड करून पण लघवी करणार नाही. हे रावणाच्या सख्या भावाला गंधमादन नावाचं वानर म्हणत होतं. किती इमानदार असेल पहा. आणि इतके इमानदार वानर प्रभू रामचंद्राच्या सोबत होते. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांबूल, इतके होते. सगळेजण पाहत होते. त्याच्यापैकी पुष्पदंत, यतिदंत, साक्षीदंत, भयदंत, नदीतनय, कण्णव, आर्जव, विभूषित, मर्मज्ञ, सुकांती, भयाश्व आणि भयपूर्ण हे सगळे वानर जमा झाले आणि यांच्या मुख्याला बोलले. ते मुख्या म्हणजे मारुतीराय. आणि मारुतीरायला सांगितलं, हनुमंता किती वेळ मालकाचं रडणं बघायचं, बघा काहीतरी प्रयत्न करा. मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम, बुद्धीमध्ये अत्यंत टोकाचं रत्न मारुतीराय होते. जवळ गेले, प्रभूला विचारलं, प्रभू एक विचारू का. रडण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण जर मालकाला वैद्याकडे नेलं, वैद्य त्या काळात वैद्य म्हणजे डॉक्टर, आपण जर डॉक्टरकडे नेलं तर आपले मालक बरे होतील. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, आपण लंका रावणाच्या सरहद्दीत आहेत. बाजूला सर्वत्र समुद्राचा वेढ आहे. काही बाजूनं नुसतं निर्जर वन आहे, काही बाजूनं जे वन आहे त्याच्यातही राक्षसाचा ठावठिका आहे. बाकी किष्किंदा नावाची नगरी इथून फार दूर आहे. किष्किंदेचा राजा इथे आहे आणि त्या किष्किंदेतले मुख्य वानर इथं आहेत. आपण वैद्य कोणता बघायचा. तर मारुतीरायच्या बुद्धीचं टोक इतकं गोड होतं महाराज, इतकं गोड होतं. मारुतीरायनं लागलीच प्रभू रामचंद्राला सांगितलं, रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण आपल्याकडे आलाय. तेव्हापासून इकडे तिकडे जाण्याची पद्धत होती. राजकीय क्षेत्रात इकडे तिकडे तेव्हापासून जात होती लोक. तर बिभीषण आपल्या पक्षात आलेला आहे. आपण बिभीषणाला वैद्याच्या बाबतीत विचारू. तर त्यावेळेला मारुतीरायाला सल्ला दिला आणि मारुतीरायनं सल्ला दिला. प्रभू रामचंद्र होकार म्हणले आणि मारुतीराय बिभीषणाला आवाज देतात, लंकेश. रावण मारायच्या आधी लंकेश म्हणले. काय वाणी असेल हो. राजन, रावण मारायच्या अगोदर राजा पदवी. काय वाणी असते ह्या लोकांची. वाणी म्हणजे वाचा सिद्धी पावाला आधी बघवाल. ते बोलतील ते खरं, कारण ताकदही तशीच होती ना. मारुतीराय वैष्णवातले अग्रगण्य. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. एवढे मोठे मारुतीराय. लंकेश बोला. आपल्या लंकेत एखादा वैद्य डॉक्टर आहे. काय नाव आहे त्याचं. सुषेण नावाचा डॉक्टर आहे. बिभीषणानं सांगितलं, मारुतीराय सुषेण नावाचा वैद्य. लक्ष्मण मालकाला शक्ती लागली त्यावेळेसपासून माझ्या लक्षात आहे, पण सुषेण नावाचा डॉक्टर आमच्या दादाला विचारल्याशिवाय तपासित नाही. आमच्या दादाला विचारल्याशिवाय तपासित नाही. ठीक आहे म्हणले. मारुतीराय म्हणले, पण घर सांगता येईल का कुठं. काय नाही, माझ्या घराच्या अमक्या अमक्या क्रमांकाचं घर ते. ठीक आहे, शांत बसा म्हणले. मारुतीरायने उड्डाण केलं. त्यावेळेला बेल नसन ना घराला, बेल नसन त्यावेळेला, म्हणून शेपटीच्या गोंड्यानं कवड वाजलं. कटकट 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 कवड वाजल्याबरोबर डॉक्टरच्या मंडळी आल्या. पोशाख कोणता असेल त्यावेळेला देव जाणे बाबा. त्या डॉक्टरची मंडळी काय घालीत असेल राम जाणे. बाहेर आल्याबरोबर मारुतीरायाच्या तोंडातून माय शब्द पडला. मान खाली घातली, माय शब्द पडला. कारण या विश्वामध्ये ठराविक लोक आहेत, परस्त्रीला पाहत असताना एक तर डोळे झाकत होते, एक तर मान खाली करत होते. तुकोबारायानं माय शब्द वापरला पण डोळे झाकून वापरला. जाई हो तू माते न करी साया, जाई हो तू माते न करी साया, जाई हो तू माते न करी साया, जाई हो तू माते न करी साया. आम्ही विष्णुदास तैसे नो, आम्ही विष्णुदास तैसे नो, आम्ही विष्णुदास.
झाल्यामुळं हातवरी करतोय बरं का, माफ करा. त्याला डोळे झाकले होते, डोळे उघडे नव्हते. मारुतीरायानं 6 स्त्रियाला बोलत असताना डोळे झाकले. आज ही एक स्त्री आहे. माय मालकाला बोलवता. ती आतमध्ये गेली आणि सांगितलं, अहो तुम्हाला कळालं का, एक वानर आलंय, एक वानर आलंय आणि त्यांनी तुम्हाला बाहेर बोलवले. ते म्हणलं, तुला काही डोकं आहे का ग? राजाच्या रावणाच्या सानिध्यातला डॉक्टर आहे मी, आणि एका पाला खाणाऱ्या वानरानं बोलले मी जात असतो का? याला माहीतच नाही वानर किती पावर पाहिजे. माणसं पाहताना असंच काही समजित येत कोणाला बी, वरून वरून वरून. काही काही लोकांना वाटतं कपडे लय चांगले असले म्हणजे लय मंत्र्याचा चुलताचे का नाही. त्याच्या घरात 12 हाती फिरायला, त्याची टोपी इतकी कडक की बोराट्या तोडता येतात, पण बायको 7 मिरच्या तोडायला गेली. कपड्यावर काय नसते, वरून चकपक आतून बघ बघ, काय नसतं. काही माणसाला कपडे साधे घालायचा नाद असतो, बँकेत कोटीन धोत्राला गाठी नाद असतो काहीला, असं कपड्यावर कधीच जायचं नाही. एखाद्या बाईच्या गळ्यात दागिने लय मोठे आहेत म्हणजे ती लय मोठी असं काय नाही. शेजारणीचे आहेत ते. एकाच दागिन्यानं 35 लग्न केले. ही आली की दुसऱ्याच्या गळ्यात, ती आली की दुसऱ्याच्या गळ्यात. काय नसतं ते, बैलाच्या पोळ्यावानी सुरूच असतं. घागरमाळा याला, घागरमाळा त्याला. याच्यावर काय नसतं श्रीमंती, देखाव्यावर काय नसते, वरच्या रूपावर कधीच जायचं नसते. श्रीमंती हे चेहऱ्याचे 3 ठिकाण सांगत असतात. डायरीच्या पुढून ठेवलेल्या नोटा नाही, डायरीच्या पुढून दिसत्या नोटा ठेवणं हे भिकाऱ्याचं लक्षण नाही, हे भिकार चोटपणाचं लक्षण आहे. डायरीच्या पुढून नोटा ठेवणं हे भिकारीपणा नाही, भिकार चोटपणा आहे. लक्ष्मी झाकलेली असावा आणि या देशाची स्त्री सगळे अंग कपडे घातलेली असावा. ह्या 2 गोष्टी झाकलेल्या असल्या पाहिजे. हे नीतीपणाचं लक्षण आहे, वैचारिकपणाचं लक्षण आहे. ओष्टाभय स्थितायाम प्रगल्भेन भोक्तव्यो. ओठाचे लोलक सांगतात हे नित्य चांगला आहार खाते. चक्षुयाम भयस्ती आर्जा रमा भय जायते नाम लोलकायती चक्षुयाम उभरपाती जायते. वरच्या आणि खालचे 2 ठिकाण अर्थच ठिकाण सांगत असतात. विठाला बँकेतले ओरिजिनल अधिकारी कागदपत्र पाहण्यापेक्षा त्याचा चेहरा पाहतात. वापस द्यायच्या लायकीचा आहे का? तुमच्या क्षेत्रात पण चेहरा पाहिल्याच कळतं बरं गुन्हेगार कोण आहे म्हणून. तुम्हाला एक सांगू का, माणसाला कळणं वळ नाही. कुत्र्याच्या जातीची 6 सांगितल्या. आता कुत्र्याच्या जाती कुंटाला नाहीत ह्या संकरित, पण ओरिजिनल जाती कुत्र्याच्या 6. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, कुत्र्याची 1 नंबरची जात आहे सारमे नावाची कुत्र्याची जात. ही सारमे नावाची कुत्र्याची जात तुमच्या क्षेत्रात वापरल्या जाते. त्याच्या नाकाची सेन्स आणि डोळ्याची सेन्स ब्रह्मदेवाला सुद्धा मोजता येत नाहीत, इतक्या टोकाची. जन्म कोणी घातलाय? ब्रह्मदेवानंच. विठाला 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 म्हणून तुमच्या क्षेत्रात कुत्रे. एक जण म्हातारी कीर्तनाला निघाले आणि कुत्र्याला म्हणले, त्याच नाव होतं टब्या. टब्या आम्ही कीर्तनाला चाललो, 11:30 वापस येऊ संध्याकाळी. दारात बसून राह. कुत्रं दारात बसून राहिलं, इतकं इमानदार. आणि पोरानं मार्चच्या खिडकीतून सोयाबीन इकली. 2-4 थैल्या मागच्या खिडकीतूनच पोराने इकल्या. आता कुत्रं चांगलं का पोरगं चांगलं आहे का नाही? त्याचे सेन्स असतील. त्याच्यावर सारमे नावाच्या कुत्र्याच्या जातीचे अंश होते. चला काय सांगू लागलो हा? सुशेन नावाचं वैद्य. ते म्हणलं वानर, आणि मला बोलवाय ना. 2 नंबरचा वैद्य, 1 नंबरचा वैद्य धन्वंतरी, 2 नंबरचा सुशेन, असे 5 वैद्य आहेत. पुन्हा 3 नंबरचा सांगता येत कोणाला? राहू द्या, मी तरी कशाला सांगू. सगळ्या गोळ्या या खाट्या घातल्यावर रिॲक्शन येत असते. 2च लक्षात ठेवा, 1 नंबरचे धन्वंतरी आणि 2 नंबरचा सुशेन. तुमचं काम कसं माहिती आहे का? चोर पंक्चर सारखं. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन, घरापुढे गाडी लावल्यावर हवा राहीनं. ते साबणा लावलं बेजारी पंक्चर काढणार, पण पंक्चर गवसत. आणि घरापुढे गाडी लावल्यावर हवा राहीनं, याला चोर पंक्चर म्हणते. तुम्हाला कीर्तन ऐकायला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, आणि डोक्यात काहीच नाही. हे त्याच्यामुळं तामचं शिजतं. तुम्ही लक्षात घेतलं, आमच्या लोकांना नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. विठाला विठाला जगातला 2 नंबरचा वैद्य वानर मला बोलवतोय. ते म्हणले, एक सांगू तुम्हाला, वानर आहे पण
आपण ज्याच्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्याच्या मालकाच्या दाढीन मिशा जाळणारं वानर आलंय. डॉक्टरचं सगळं अंग ओलं झालं घामानं. अरे बाप रे, म्हणजे लंकेच्या राजाच्या दाढी मिशा जाळणारं राव वानर. हो म्हणले. बर, त्याला म्हण मालक घरी नाहीत. तसं नसतं होते. मला माय म्हणलं होते वानर, मला माय म्हणलं, मला नमस्कार घातला माय म्हणलं. ते सुशेन म्हणला येडपटीस का काय गडे, तुला माय म्हणीन मोहठ्यासा करीन ना. तो ह्या माय म्हणण्याला काय फायदा आहे. जाय त्याला म्हण घरी नाहीत. हा तसं नको, तुला म्हणतो ना त्याला म्हण घरी. तुम्ही 3दा म्हणलात का घरी नाही, हे त्यानंच ऐकलंय. मी जाऊन सांगायची पाहलंय म्हणे ते काय बघायला. डॉक्टर असे चळचळ कापत आले. तसा हुशार डॉक्टर होता तो, हुशार डॉक्टर होता. प्रणाम. काय काम आहे काय नाही. लक्ष्मणजीला शक्ती लागली माहिती म्हणजे मला. लक्ष्मणजीविषयी माझं प्रेम आहे, रामचंद्राविषयी माझं प्रेम आहे, मारुतीराय तुमच्याविषयी प्रेम आहे. पण मी रावणाचा बांधलेला आहे. मला लंकेचा राजा रावण म्हणल्याशिवाय त्यांना तपासता येत नाही. आणि रावण परवानगी देणार नाही, त्या अर्थी मी येऊ शकत नाही. मला माफ करा, गरीबाला त्रास देऊ नका. मी तिकडे जर आलो तर रावण माझं घर पेटीन. मारुतीराय म्हणले ते नंतर पेटीन, पण मी आता पेटीतो ना. असं नाही म्हणले मारुतीराय, मी म्हणायला लागलो. मारुतीरायने सांगितलं एक काम करतो ना, रावण लक्ष्मणजीला तपासल्यावर तुमचं घर पेटीन ना. मग एक काम करा ना, तुम्ही लक्ष्मणजीला तपासा, लक्ष्मणला सुखरूप करा. आयुष्य तर शिल्लक आहे त्यांना, फक्त आता व्याधी त्या औषधी आम्हाला माहीत नाहीत. आणि मग एकच काम करा, तिथपर्यंत चाला, रावण मरेपर्यंत तुम्हाला लंकेत येऊ देत नाही. माझ्या संन्याशावर विश्वास ठेवा, विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. ठीक आहे म्हणले. नाही म्हणले माफ करा बाबा, लेकरा बाळाचं काम आहे, एवढा मोठा राजा आमच्या अंगावर काही घालीन, कशाला उगं बळविनं शक्ती बोलू नये. नको म्हणले, आमचं काही तेवढ्या पुढं चालत नाही, माफ करा. दार लावलं. याने काय नाही, शेपटीला आदेश दिला आणि वाडाच उपटीला. अख्खा दवाखानाच उचलून घेतला. युद्धभूमीच्या ठिकाणी आणला. बिभीषणाला सांगितलं तुम्ही आवाज द्या. आवाज दिला. सुशेन जी लहाने मालक. आवाज ओळखीला. पळत येऊ नको म्हणले, पळशीन लय उछेस. दार उघड्याबरोबर मारुतीरायने खिडकीतली वस्तू घेतल्यावर खाली टाकला. बघा म्हणले काय नाही म्हणले, औषधी मला माहिती आहेत पण आमच्या मेडिकलमध्ये नाहीत. अरे औषधी माहिती आहे तुमच्या मेडिकलमध्ये नाहीत, पण कुठे आहेत? ते पर्वतावर येतात. त्या पर्वताला विशिष्ट प्रकारचं नाव होतं. द्रोणागिरी नाही, द्रोणागिरी नंतरचं नाव आहे. अगोदर वेगळं नाव होतं. द्रोणागिरी नाव कधी पडलं? शबरीनं दिलेली बोरं भगवान प्रभू रामचंद्रांनी खाल्ली आणि लक्ष्मणाने अपमान केला आणि ती बोरं फेकून दिली. म्हणून ज्या बोराचा द्रोण ज्या पर्वतावर पडला त्या पर्वताला द्रोणागिरी नावाचा पर्वत म्हणतात. या पर्वताला अगोदरचं नाव वेगळं आहे. घरी गेल्यावर बघा ना तुम्ही, मोठाले मोबाईल आहेत भेताडासारखे तुमच्याकडं, त्याच्यावर थोडंसं इचका पोरायला इचका लावा नातवाला, याला त्याला चॅटिंग करण्यापेक्षा बघा ना ज्याला संध्याकाळची अक्कल नाही खाची त्याला मोबाईलवर तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. सकाळी त्याच्या बायकून त्याला थुत्रीत आणलं होतं आणि तरी तुम्ही त्याला आयुष्य खराब करून, इतका वेळ खराब करून चॅटिंग करता. तितका वेळ जर पुराण पाहण्यात द्याला, ज्ञानेश्वरी पाहण्यात द्याला, गाथा पाहण्यात द्याला तर किती देव आपलं भरं करीन. विठाला 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 त्या पर्वतावर सापडतील. मारुतीरायने सांगितलं मी आणतो. तरी सुशेन नावाच्या वैद्याने सांगितलं आणता याचा विसाबा असा नाही, सूर्योदयाच्या पुरी काय म्हणले घेऊन येतो. आणला पर्वत, त्याच्यातल्या वनस्पती काढ्या. सुशेन नावाच्या वैद्यानं काही अंगाला लावल्या, काही मधात टाकल्या, काही प्याला दिल्या, काही वास दिला, काही नाना प्रकारच्या अंगाला बांधल्या. आणि तात्काळ लखनलालजी झोपेतून उठावा असे उठले. पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. कोणी? सुशेन नावाच्या वैद्यानं. जर सुशेन नावाचा वैद्य भेटत नसता तर प्रभू रामचंद्र थांबले नसते. लक्ष्मण गेल्याच्या नंतर देहत्याग केला असता. देहत्याग केल्याच्या नंतर भरत शत्रुघ्नानं केला असता आणि 4 सुना विधवा झाल्या असत्या. सीता, श्रुतकीर्ती, मांडवी आणि उर्मिला या 4 सुना राजा दशरथाच्या पांढऱ्या साडीत आल्या असत्या. याच्यावर कृपा कोणी केली माहिती आहे? फक्त सुशेन नावाच्या वैद्यानं. आणि मग नंतर रावण मारला, बिभीषणाला राज्य दिलं. एका विमानात बसून प्रभू रामचंद्र तिकडे गेले आणि काही दिवसाला निरोप आला. सुशेन नावाचे वैद्य गेले. प्रभू रामचंद्र रडत होते. उर्मिला जवळ आल्या, सीता जवळ आल्या, श्रुतकीर्ती जवळ आली, मांडवी जवळ आली. विचारलं प्रभू का रडता? काही नाही म्हणे, तुमच्या 4घीच्या कपाळाचं कुंकू ज्यानं शाबीत ठेवलं का तो सुशेन नावाचा डॉक्टर गेला ग. तो सुशेन नावाचा डॉक्टर गेला. आणि प्रभू रामचंद्र सपरिवारासह पुन्हा लंकेत आले. त्याच्या अंत्यविधीला त्यावेळेला जगाचा बाप रडत होता. दृष्टांत संपला. पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पुसायची ताकद ज्याच्यात होती त्याला सुशेन नावाचा डॉक्टर म्हणतात. लक्ष्मणाला आयुष्य होतं
पण औषधी जर नसतं दिली तर सूर्य पाहिल्याच्या नंतर लक्ष्मण वाचले नसते. म्हणून लक्ष्मणाला प्राणदान द्यायची ताकद ज्या सुषेण नावाच्या डॉक्टरमध्ये होती, त्या सुषेण नावाच्या डॉक्टरला सुद्धा थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा, टाकूनी पळती रांडापुरे, अंती होती पाठमोरे. मग एकदा उशाला काळ बसला की आयुष्याची दोर तोडीत असतो. आयुष्याचा दोरा तुटला की प्रेतात रूपांतर होत असतं, आणि प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी ठेवत नाहीत. लक्ष्याला ठाव स्मशान, लक्ष्मीला ठाव स्मशान, लक्ष्मीला ठाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव स्मशानी, लक्ष्मीला ठाव स्मशानी. एकदा प्रेतात रूपांतर झालं, काळ उशाला बसला की आयुष्याची माळ तुटत असते. आयुष्याची माळ तुटली की प्रेतात रूपांतर होत असतं. प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी ठेवत नाहीत. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. मशानात नेलं की अंत्यविधीचे प्रकार 3. एक दफनविधी आहे, एक दहनविधी आहे. उत्तर भारतात प्रेत पाण्यात सोडून देतात. या तिन्ही प्रकारच्या प्रक्रिया जरी केल्या तर त्या शरीराची माती होत असते. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. हे फुलं वाटा फुलं, होय माती. कोणी नये ते सांगा, ते कोणी नये ते सांगा. कोणी नाही ते सांगा, ते कोणी नाही ते